नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, तूर, गवार, हिरवी मिरची आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. आज नागपूर बाजारात शरबती गव्हाची आवक कालच्या तुलनेत 200 क्विंटलने घटून 500 क्विंटल झाली होती. सरासरी दर 3,425 रुपये प्रति क्विंटलवरच स्थिर होते. तर अकोला बाजारात लोकल गव्हाची आवक कालच्या तुलनेत 183 क्विंटलने घटून आज 276 क्विंटल होती. मात्र सरासरी दर आज 2,470 रुपये प्रति क्विंटल झाला. तसेच अहमदपूर बाजारातील गव्हाची आवक 89 क्विंटलने वाढून आज 122 क्विंटल आली होती. सरासरी दर आज 2,592 रुपये प्रति क्विंटल होता. आज लातूर बाजारात तुरीची आवक कालच्या तुलनेत 242 क्विंटलने घटून 1,530 क्विंटल झाली होती. बाजारात सरासरी दर आज 7,700 रुपये प्रति क्विंटल होता. तर नागपूर बाजारात तुरीची आवक आज 635 क्विंटल होती. आज सरासरी दर 7,452 रुपये प्रति क्विंटल मिळाला. तसेच मलकापूर बाजारात तुरीची आवक आज 765 क्विंटल होती. तर सरासरी दर 8,005 रुपये प्रति क्विंटल मिळाला. आज नागपूर बाजारात लोकल गवारची आवक कालच्या तुलनेत 30 क्विंटलने घटून आज 130 क्विंटल झाली होती. आज सरासरी दर 4,250 रुपये प्रति क्विंटल राहिला. तर पनवेल बाजारात गवारची आवक काहीशी सुधारला होती. आज सरासरी दर 7,500 रुपये प्रति क्विंटल होता. तसेच छत्रपती संभाजीनगर बाजारात गवारची आवक आज 17 क्विंटल झाली. बाजारातील सरासरी दर 5,500 रुपये प्रति क्विंटल होता. नागपूर बाजारात आज लोकल हिरव्या मिरचीची आवक 50 क्विंटलने वाढली होती. आज सरासरी दर 4,500 रुपये प्रति क्विंटल मिळाला. तसेच खेड चाकण बाजारात हिरव्या मिरचीची आवक 370 क्विंटल झाली होती. बाजारातील सरासरी दर 3,500 रुपयांवरच स्थिर राहिलेला पाहायला मिळाला. आज यावल बाजारात केळीची आवक कालच्या तुलनेत 1,650 रुपयांनी घटून आज 1,890 क्विंटल झाली होती. तर सरासरी भाव 2,460 रुपये प्रति क्विंटल होता. नागपूर बाजारात लोकल केळीची आवक काल 14 क्विंटल होती. ती आवक आज वाढून 101 क्विंटल पाहायला मिळाली. बाजारात सरासरी भाव कालप्रमाणे आजही 525 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर पाहायला मिळाले. तसेच नाशिक बाजारात भुसावळ केळीची आवक आज स्थिर होती. सरासरी भावही 1,400 रुपये प्रति क्विंटलवरतीच स्थिर होते. हे होतं आपलं आजचं मार्केट बुलेटिन. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेत मार्केट पॉडकास्टचा आढावा घेत असतो. त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.